हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते. तर जसं की हाऊस क्वीन फॅमिलीचे 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि मी कम्युनिटी पेजवरती टाकलं होतं की क्वेश्चन तुम्ही जे काही असेल ते विचारू शकता. त्यानिमित्ताने क्वेश्चन आन्सरचं 2 पार्ट होऊन जातील. तर आजचा पार्ट आणि उद्याचा पार्ट हा क्वेश्चन आन्सर सिरीजचा असेल. तुम्ही जे काही प्रश्न विचारले आहेत माझ्याबद्दल, बाबांच्याबद्दल, आरवबद्दल आणि ह्यांच्याबद्दल, तर त्यांची उत्तरं आम्ही आज देणार आहोत. तर पहिला प्रश्न मी घेते, व्लॉग अँड मच मोर. आणि त्यांनी काय विचारलेत, आधी कॉंग्रॅच्युलेशन्स केलेत आणि सांगितलेत की माझा एक क्वेश्चन आहे, तुम्ही कोल्हापूरला फ्युचरमध्ये मूव्ह होणार आहात का? बिकॉज खूप वेळेस व्लॉगमध्ये तुम्ही मेन्शन केले. तर आहे आमचं तसं डिसिजन की कोल्हापूरला मूव्ह व्हायचं, पण IT क्षेत्र कोल्हापूरला अजून साजेसं नाही आहे. कोल्हापूरमध्ये IT पार्क झाल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत तिकडे जायचं, कारण आमच्या दोघांच्याही मनात आणि आमचं मूळ गाव किंवा जे सगळे रिलेटिव्स तिकडे आहेत, त्यामुळे आहे आमच्या मनात की आम्ही मूव्ह व्हायचं आहे कोल्हापूरला. त्यानंतर दुसरा प्रश्न वीरेंद्र शेनवी म्हणून आहेत की त्यांनी विचारले, फर्स्ट क्वेश्चन म्हणजे त्यांनी 4 विचारलेत प्रश्न, त्यातलं तुला 10th आणि 12thला किती पर्सेंटेज होते? तर मला 10thला होते 84%, 12thला होते 70%. 12thला माझं सायन्समधून झालं आहे. आणि ताई तुझं काय ड्रीम आहे? माझी खूप सारी ड्रीम आहेत, पण त्यामध्ये एक ड्रीम असं आहे की माझ्या स्कूलमध्ये, माझे कॉलेज शिक्षण आणि स्कूल जिथे झालं तिथे मला ॲज अ चीफ गेस्ट बोलवावं. त्यासाठी मला कामगिरी खूप मोठी करावी लागणार, कारण चीफ गेस्ट असंच कुणालाही बोलवत नाहीत. तर ते एक ड्रीम आहे. ताई जीजू कोणता जॉब करतात तुम्हीच सांगा. मी IT एक्झिक्युटिव्ह आहे. सिनियर प्रमोशन झालं की काय? सिनियर IT एक्झिक्युटिव्ह आहे. ताई तुमचे सासर कोणते? माझं सासर आजऱ्यामधील सुळे हे आहे, म्हणजे कोल्हापूरमध्येच येतं सासर. त्यानंतर तिसरा प्रश्न कोमल मुंडे त्यांनी विचारलं की माझे 3 प्रश्न आहेत. तुमचा आवडता रंग ब्ल्यू, तुमची आवडती रेसिपी मिसळ आणि गुलाबजामुन, तुमच्या जीवनातील एक असा अनुभव ज्यातून तुम्ही खूप काही शिकल्या. तर माझ्या जीवनातील असा अनुभव म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही तिघं पण शिक्षणासाठी होतो आणि माझी मम्मी खूप हार्ड वर्क करत होती आणि एक दिवस तिनं अशी वेळ आली की तिला म्हणजे एक बाजारात गेली होती आणि पैसे तेव्हा जास्त असे नसायचे, कारण ती पप्पांचं थोडंसं तब्येत हे झाल्यामुळे ती एकटीच हे करायची. ती टेलर आहे आणि तिनं फक्त द्राक्षे असं बाजारात होते आणि ते जास्त मिळतात म्हणून 10 रुपयाचे असे एका बाईने ना कुजलेले असे थोडेफार हे द्राक्षे हे असे घेऊन आली होती. की आम्ही म्हणत होते की मम्मी आम्हाला असं ते फळं वगैरे घेऊन ये, आणि तेव्हा तशी ती कंडिशन असायची आणि ती ते घेऊन आली होती घरात. आणि म्हणजे आम्ही मागत होतो म्हणून, कारण तिच्याकडे एवढे पैसे तेव्हा नव्हते त्यावेळी, जेव्हा मी 8वी-9वीला होतो तेव्हा. आणि ती घेऊन आली आणि ती जसं घेऊन आलेली हे केलं तर मला ते डोळ्यात खूप पाणी आलं होतं आणि रडायला आलं होतं की माझी आई माझ्यासाठी म्हणजे आमच्या तिघांसाठी पण काय काय करते, कारण तशा कंडिशनमध्ये सुद्धा तिने आमच्या तिघांची शिक्षणं खूप चांगल्या प्रकारे केलेली आहेत. आणि म्हणून त्या प्रसंगातून शिकले की आईनं जेवढी मेहनत घेतली आमच्या तिघांसाठी तेवढी आम्ही म्हणजे तिच्यासाठी करून दाखवणार त्या गोष्टी. आणि देवाच्या दयेने आणि तिच्या म्हणजे आशीर्वादाने की आम्ही तिघं पण आता चांगल्या याच्यामध्ये आणि खूप सुखी आहे. नवरे पण आम्हा दोघींना म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला खूप चांगले भेटलेत आणि भावाचं पण खूप चांगलं सुरू आहे. तर ह्या गोष्टीतून खूप काही शिकले की म्हणजे काय सॅक्रिफाईस काय असतं त्याने आपलं आयुष्य कसं असतं. दुसरा प्रश्न आहे, ताई मला तुला एक विचारायचं आहे. त्यांच्या चॅनलचं नाव आवडतं 1 डझन केळी. तुम्ही चाळीत राहतात त्याबद्दल आक्षेप नाही, आम्हीही राहतो, पण तुम्हाला असं वाटलं नाही का मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहणारा नवरा असावा? हल्ली मुलींच्या मागण्या तशाच असतात. आम्ही लग्न करताना सिरियसली सांगू की फ्लॅट आणि बाकीच्या गोष्टींचा विचार नाही केला. हे जेव्हा पाहायला आले तेव्हा माझ्या मम्मीने फक्त यांना ऑब्झर्व केलं आणि सरळ सांगितली की मुलगा चांगला आहे. आम्हाला सगळं माहीत होतं की चाळीमध्ये घर आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी, पण मम्मीने एकच गोष्ट ऑब्झर्व केली की मुलगा खूप चांगला आहे आणि मुलगा चांगला असेल तर आयुष्य चांगलं बनते, ह्या एका गोष्टीवर. आणि मम्मीने माझं निवडलं आहे, त्याच्यामुळे मग मी म्हटलं, मी दुसरं काहीच डोक्यात घेतलं नाही. कारण घर कधी ना कधीतरी बांधता येतं, पैसा उभा करता येतो, दोघंजण आम्ही करू शकतो, पण नवरा चांगला असणं महत्त्वाचं आहे. घर मिळालं, फ्लॅट मिळाला, बंगलो मिळाला, नवरा दारुडा निघाला तर काय करणार. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेत अपर्णा दमुद्रे ओक यांनी की फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं त्यानंतर तुझं सासर कसं होतं, म्हणजे सपोर्टिव्ह होतं किंवा असं तुला समजून घेणारं होतं? तर प्रत्येकीला म्हणजे ॲडजस्ट करावंच लागतं आणि सासर माझं तसं चांगलंच आहे, पण जुन्या विचारांचे लोक आहेत.
बाबा आधुनिक विचारांचे आहेत, त्यांना म्हणजे एखादी गोष्ट सांगितली समजून की ही अशी असते तर ते समजून घेतात. आई जेव्हा होत्या तेव्हा त्यांचे खूप जुने विचार होते, त्यामुळे सिरियसली सांगायचं तर आमच्या दोघींचं पटायचं नाही, कारण त्यांचे विचार खूप होते पण मनाने त्या अगदी म्हणजे खंबीर आणि एक काय घराचा आधार, एक कणा म्हणतो ना तशा टाईपमध्ये होत्या त्या. पण थोडंसं खटके प्रत्येक कुटुंबामध्ये असतात, तसे व्हायचेच आणि आईंच्यानी माझ्या जरा जास्त व्हायचे, पण ओके घरामध्ये हे दोघं असल्यामुळे थोडंफार होऊन जायचं. आणि नंतर मग सगळं व्यवस्थित होत गेलं, कारण नंदूबाई सपोर्टिव्ह होत्या आणि त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं एवढं. दुसरा क्वेश्चन काय होता की जर तुला समजलं की कोणी तुझ्यावर जलस आहे किंवा ती किंवा तो व्यक्ती तुझ्याबद्दल निगेटिव्ह विचार करत आहेत तुझ्या आसपास किंवा फॅमिलीमध्ये, तर तू कसं डील करतेस? तर जर मला माहीत आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट चांगली करतो किंवा काही लोकांना आपलं बोलणं वागणं खटकतं किंवा काहीतरी आपण अचीव केलं, तर अशी लोकं असतात आपल्या आजूबाजूला की जी म्हणजे असं हे करतात, आपल्यावर काहीच गरज नसते पण ईर्ष्या करतात. तर मी तरी एकच गोष्ट करते की असा विचारच करत नाही की कोणतरी ईर्ष्या करत असेल किंवा निगेटिव्ह बोलत असेल. माझ्यापर्यंत जर आली एखादी गोष्ट की असं समजतं, तर मी एकच विचार करते की श्री स्वामी समर्थ, स्वामी बघून घेतील. कारण मी जर त्या बाबतीत विचार करत राहिले तर ती निगेटिव्हिटी माझ्यात सुद्धा येईल, म्हणून मी विचारच करत नाही त्या गोष्टींचा. ज्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात, ज्या मला करायच्या त्यामध्ये जास्त वेळ घालते, त्यामुळे ह्या गोष्टींकडे बघतच नाही, हेच मी करते. या प्रश्नाचं उत्तर मिस्टर देतील. मिसेस गृहिणी म्हणून चॅनल आहे, त्यांनी टाकले की माझं क्वेश्चन आहे, तुझी आणि मिस्टरांची भांडणं होत नाहीत का? भांडणं आरवनं उत्तर दिला बरोबर. भांडणं तर होतातच ना, प्रत्येक नात्यामध्ये भांडण थोडीच होतं. हां बरोबर, आरवनं सांगितलं बरोबर. म्हणजे अशी जास्त एकदम टोकाची होत नाहीत, तर पहिले व्हायचे सुरुवातीला, पण आता एकमेकांचे स्वभाव समजतात, एकमेकांना समजून घेतो, त्यामुळे मलाही कसं तरी वाटतं की थोडा वेळ मी नाही बोललो तिच्याशी, तर त्यामुळे मीच मुद्दामून काही ना काहीतरी खोड्या करत असतो. ते तिला आवडत नाही मला माहिती आहे, पण तरी पण काहीतरी तिला हसवायचं म्हणून काही ना काहीतरी करत असतो, मग जेणेकरून ती हसते, मग एकदा हसते, मग दोनदा हसते, मग तिसऱ्यांदा डायरेक्ट बोलायला लागते, मग विषय संपला. बरं, पुढचं मनीषा देसाई म्हणत तुम्हालाच आहे, सचिन कुठे आणि काय काम करतात? मी सिनियर IT एक्झिक्युटिव्ह आहे आणि मी आदित्य बिर्लामध्ये आहे. तर रेबेका इझॅक यांनी विचारले, हाय धनश्री, हाऊ वॉज युअर रिलेशनशिप विथ युअर मदर इन लॉ? तर प्रत्येकीचं असतं तसंच आहे. आईंच्या तरी माझ्यात वयाचं म्हणजे खूपच अंतर होतं, माझ्या एजच्या डबल एज होतं त्यांचं, आणि मे बी त्याचमुळे एक जनरेशन गॅप असतो आणि त्यामुळे विचार खूप वेगवेगळे असतात आणि ते असायचं. पण त्यांचं इंटेन्शन कधी वाईट नसायचं माझ्या बाबतीत, की त्यांना वाटायचं की मी खूप काहीतरी करून दाखवावं, खूप चांगलं व्हावं माझं, आणि म्हणजे आम्ही दोघांनी पण घरासाठी खूप काही करावं, पुढे जावं, हे असायचं. आणि मला तेव्हा म्हणजे लहानच होते लग्न झाल्यानंतर आणि तेवढी अल्लड होते, त्यामुळे तेवढं मला जमायचं नाही, त्यामुळे थोडंफार हे व्हायचं. पण एक गोष्ट त्यांची ही होती की जरी वाद झाले, हे झालं तरी आतनं त्यांचं एक सॉफ्ट कॉर्नर असायचं नेहमी आमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत असू देत किंवा काही झालं तरी. तर थोडंफार हे होतं, म्हणजे एकदमच नॉर्मल होतं असं म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी चांगलं होतं, हो ना? खोटं नाही सांगणार मी, जे आहे ते आहे. त्यानंतर वैभवी पाटील यांनी विचारले, अशी गोष्ट जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी करायची असेल? एकदा तरी स्वित्झर्लंडला जाऊन यायचं आहे, आणि ते असं कुठून ट्रिप बिप मिळाले असं नाही, स्वतःच्या पैशाने. तर आता बघू ते कधी, म्हणजे आयुष्यात एकदा तरी जाऊन यायचं आहे तिकडे. त्यानंतर अजून प्रश्न आहे, चेतन धमाल यांनी प्रश्न विचारले, मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा इतक्या का असतात? स्वतः काहीच नसतात, घरी काही नसते तरी स्वतःमध्ये गुण नसतो, चांगला नवरा, चांगला बंगला, चांगला जॉब, सरकारी नोकरी, शेती हवी, करायची तर नसते, हे सगळं हवं का? कशासाठी? मुलींच्या वडिलांनी आधी बघावे की आपली मुलगी गुणी आहे आणि बाहेर काय गुण होते हे सरपावे, हे सांगणे. तर मुलींच्या अपेक्षा सध्या वाढल्या त्याच्यासाठी की आपली महागाई जशी वाढली आणि जसं वातावरण वाढतं किंवा वातावरणामध्ये आपल्या सगळ्या आजूबाजूला बदल होतो, त्यानुसार प्रत्येकाच्या आईवडिलाला, म्हणजे मुलींच्या आईवडिलाला हेच वाटतं की आपली मुलगी सुखी राहावी. पण मे बी आता समाजात असं झालं आहे की बंगला, कार, पैसा म्हणजेच सुख असं बघतात, ते आम्हालाही चुकीचं वाटतं. मुलगा कसा आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर अजून प्रश्न विचारला आहे, इझी लर्निंग विथ स्वाती, माझा प्रश्न असा आहे की गिवअप करायची वेळ येते तेव्हा काय मोटिवेशनने पुढे जावं?
तर मला जेव्हा मी यूट्यूबचं मला गिवअप करावं असं वाटलं, कारण मला वाटलं की आता हे काहीच नाही होणार आणि मी हे केलं तर माझ्या डोळ्यासमोर नेहमी ना मी जेव्हा विचार करते की हे आता होत नाही आणि गिवअप करायचं आहे, तर एक पेज असं आहे, म्हणजे एक चित्र आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला खणत असतात कामगार जे असतात आणि एका साईडला एकट्याला 2 हिरे सापडतात आणि दुसऱ्या साईडला एकट्याला काहीच सापडत नाही. तो 2 हिरे घेतो आणि पळून म्हणजे जातोच. मग त्या दुसऱ्याला काय वाटतं, जो एका साईडला खणत असतो, की अरे इकडेच हिरे असतील सगळे, ह्याला मिळाले, म्हणून तो हातातलं सोडून तिकडेच जातो. तर तेव्हा तो एक जर हे मारला असता, म्हणजे कुदळणं एक मारला असं भरपूर अशी हिऱ्यांची खाण तिथे असते. तर आपलं तसं होतं, आपण म्हणजे एक घाव होणार असतो आणि आपल्याला ते मिळणार असते, पण आपण तेव्हा ना गिवअप करतो. त्यामुळे जेव्हा गिवअप करण्याचं आपल्या डोक्यात येतं ना, तेव्हा तर जास्त परिश्रम करायचे, कारण संधी आणि हे आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला मिळतं त्यावेळी. त्यानंतर स्नेहा पाटील यांनी विचारले, प्रश्न असा आहे की लाईफमध्ये काही वाईट प्रसंग आला तर तू कशी फेस करतेस आणि पॉझिटिव्ह कशी ठेवते स्वतःला. तर आम्ही दोघंही एकच विचार करतो तेव्हा, काही जरी घडलं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ह्या एका वाक्यामुळे ना खूप सारी पॉझिटिव्हिटी आम्हालाही मिळते, कारण काहीही घडलं तर त्यातून काहीतरी चांगलं येणारच असतं बाहेर, की असं नाही की सगळं वाईटासाठीच घडतं, काहीतरी चांगल्या गोष्टी पुढे घडणार असतील म्हणून ते घडत असतं. त्यामुळे आम्ही त्या परिस्थितीमध्ये सुद्धा हाच विचार करतो की हे घडले चांगल्यासाठीच घडले. कलरफुल मलेशिया यांनी विचारले, हाऊ यू मॅनेज युअर डेली रुटीन अँड यूट्यूब चॅनल. तर सकाळचं लवकर उठतो आम्ही, हे मला मदत करतात भरपूर कामामध्ये. नीट असं काही तर हे मला मी का बऱ्याच जणांना वाटलं असेल मी हसलो का, कारण ह्याच गोष्टीवरनं ही चिडत असते माझ्यावरती. कारण तुम्हाला माहिती नसेल पण मला झोपायला खूप आवडतं, माझं मत असं आणि हिला रागवायला. माझं मत असं असतं की लवकर उठलं तर कामं लवकर आवरतात आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला खूप वेळ मिळतो, म्हणजे काही आपल्याला दुसरी कामं करायची असतील तर हे रुटीन 11-12 वाजेपर्यंत माझं रुटीन आवरते. त्यानंतर व्हिडिओचं काम करते, थोडा वेळ रेस्ट घेते, नंतर मग संध्याकाळची कामं असतात. व्हॉट इज द प्रोफेशन ऑफ सचिन दादा सांगितले त्यांनी. त्यानंतर यूट्यूब चॅनल ही करिअर ऑप्शन आहे का. हां, जर खूप मेहनत करायची तयारी असेल तर खूप उत्तम करिअर ऑप्शन आहे, कारण इथे तुम्हाला सॅलरी फिक्स नसते. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढी चांगली तुम्हाला सॅलरी मिळते, जेवढं खराब कराल तेवढी खराब मिळते. त्यामुळे हा करिअर ऑप्शन असू शकतो, पण भयंकर आणि प्रचंड मेहनत लागते. वैष्णवी पाटील यांनी विचारले, तू लग्नासाठी जीजूंची निवड कशी केलीस. एक तर आमचा अरेंज मॅरेज आहे सांगितले, आणि ह्यांची निवड माझ्या आईने माझ्यासाठी केली, आणि तिच्या म्हणजे ती आई आपल्यासाठी निवडते म्हणजे चांगलंच असतं मे बी. थँक्यू सासूबाई. आणि तिच्या निवडीवर माझा 100% का म्हणजे 1000% भरोसा आहे. त्यामुळे आणि तिची निवड अगदी योग्य आहे. हो हो. ममता ठाकूर यांनी विचारले, तुमच्या मुलाचं वय काय आहे आणि त्याचा वाढदिवस कधी असतो. तुम्हाला आणखीन एक मुलगा हवा आहे का. तुमच्या सासऱ्यांचे वय काय. आरवचं वय आता 6 वर्ष 10 महिने असेल ना, 6 वर्ष कंप्लीट होतात त्याला, आता 7वं वर्ष लागतं, आणि 5 वर्ष 10 महिने. हो, 6 वर्ष आत्ता कंप्लीट होतं, 7वं त्याला लागतं आरवला आता. आणि त्यानंतर त्याचा वाढदिवस 23 ऑगस्ट पुढच्या महिन्यामध्ये आहे. आणि हां, आणि तुम्हाला अजून एक मुलगा हवा आहे का. तर आम्हाला अजून एक मुलगा होता, आणि तो 2018ला जसा जन्मला तसा 9व्या दिवशी तो एक्सपायर झाला. आणि आता आम्ही विचार करत नाही, कारण आम्हाला तसं काहीतरी लॉस सहन करण्याची शक्ती नाही आहे, त्यामुळे आम्ही तो विचार केलेला नाही. आणि तुमच्या सासऱ्यांचे वय काय. बाबांचं वय किती असेल. 66 असेल ना. 68 67 असेल. 60 नाही, 75च्या आसपास आहे बाबांचं वय. जास्त 75च्या आसपास असेल. 1 जूनला काहीतरी त्यांचा बर्थडे. 47 बॉर्न आहे. मग 75च्या आसपास वय आहे. 74 आहे आता बाबांचं वय. 74 आहे बाबांचं वय. ताई, तुझे इन्स्पिरेशन काय आहे आणि तुझी स्वप्न काय काय आहेत. तुझं फेवरेट हिरो कोण. हे हर्षदा ओहल यांनी विचारले. इन्स्पिरेशन माझी आईच आहे, कारण तिच्यासारखं स्ट्रगल मी बघितलेलं नाही. प्रत्येक मुलं बघतातच आपल्या आईचं स्ट्रगल, पण तिनं प्रचंड मेहनत घेतली आम्हा तिघांसाठी, आणि तीच नेहमी इन्स्पिरेशन राहिले माझी. आणि त्यानंतर स्वप्न काय आहेत. खूप सारी स्वप्न आहेत आणि हळूहळू ती पूर्ण होत आहेत. मेहनत घ्यायची तयारी असेल तर सगळी स्वप्न पूर्ण होतात, आणि एक एक जशी पूर्ण होतील तशी तुम्हाला ती दिसतच राहणार आहेत. त्यातलं पहिलं तरी आता हे यूट्यूबचं झालं की बऱ्यापैकी आता मॉनिटायझेशन झालं. हे स्वप्न होतं माझं, माझे व्हिडिओज व्हायरल व्हावेत, सगळ्यांना आवडावेत, हेही स्वप्न होतं, तेही कंप्लीट झालं. त्यानंतर ह्यांचं पण म्हणजे करिअर खूप चांगलं वळण घेऊ देत, ते पण आता थोडंसं स्टार्ट होतं आहे. आणि घराचं जे स्वप्न आहे ते तुमच्या आशीर्वादाने लवकरच कंप्लीट होईल. त्यानंतर फेवराईट हिरो.
माझं फेवरेट हिरो अक्षय कुमार आणि अजून एक आहे कोण? ह्याच्यामध्ये तेलुगूमध्ये हां तो काय नाव तिचं पॅरागॉनच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये होतं काय नाव त्याचं नाव काय त्याचं नाव विसरलं पॅरागॉनच्या ॲडव्हर्टाईजमध्ये होतं महेश बाबू. महेश बाबू हां. तुम्हाला लहानपणी काय होण्याची इच्छा होती? डॉक्टर, इंजिनियर, काय एक चांगली गृहिणी? जसं की आज तुम्ही एक छान गृहिणी आहात. गृहिणी म्हणजे हाऊसवाईफ. गर्ल आहे मला विचारतात रे. तर मला लहानपणीपासून एक पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. कलेक्टर किंवा पोलीस ऑफिसर हे माझं ड्रीम होतं आणि त्यानुसार मी खूप सारं घेत होते, प्रयत्न करत होते, पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर ओके काय जरा तिकडे सर म्हणायला लागलो ग ते त्या पलकाचा काट रुतला नको तिकडे. वजन कशाला वाढवायचं मग तेवढं? हो तुला पुरेल सोपा मला म्हणायला लागले. मी पण आता कमी करणार वजन, थोडंसं कमी करायचं मला अजून. त्यानंतर काय ते मंथली पेमेंट तुम्हाला किती मिळते? तर मंथली पेमेंट ह्यानी विचारलं किचन अँड ऑल. तर ते असं हे नसतं, डिपेंडंट नसतं. तुम्ही जसं काम असेल किंवा तुमच्या व्हिडिओचं जसं वर्कआउट होत असेल आणि जसा रिव्हेन्यू होत असेल तशाप्रमाणे असतं, ते बदलत राहतं, कधी कमी कधी जास्त तसं असतं. त्यानंतर प्रश्न टायनी ट्रेजर याने विचारले, ताई तू कधी डिमोटिवेट झाली आहेस का? झाली असेल तर मोटिवेट व्हायला काय करतेस? खूपदा डिमोटिवेट झाले. खूप म्हणजे असं वाटायचं की आता काहीच होणार नाही. ह्यांना हे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतात. सांगा मी डिमोटिवेटमध्ये कशी झाली होते. रडू नका सांगा. नाही डिमोटिवेट म्हणजे ती डिमोटिवेट कशी व्हायची, अशी गप्प बसायची, शांत बसायची. मग मला कळायचं नाही की हिला नक्की झालं आहे का. मग विचारायचं तनुश्री कोण काय बोललं का तुला? मित्र बोलला, मैत्रीण बोलली, मम्मी बोलली, घरातलं बोललं, बाबा बोलले, कोण बोललं काय, मी काय बोललो चुकून असं विचारलं तरी पण ती काय बोलायची, ती एकच बोलायची मला थोडा वेळ शांत राहू दे. मग ती तिचं आवडतं म्युझिक ऐकायची किंवा आवडतं एखादं मूवी बघायची, असं काहीतरी करायची आणि थोडं मन स्वतःचं डायवर्ट करायची, स्वतःला म्हणजे एंटरटेन करायची थोडी आणि माइंड डायवर्ट करायची. आणि किंवा आरोबरोबर खेळणं असं काहीतरी करायची. यूट्यूबमध्ये होतं म्हणजे यूट्यूबच्या करिअरच्या वेळेला खूप डिमोटिवेट व्हायला झालं, कारण खूप सारे म्हणजे आपले जवळचे असतातच आपल्याला सपोर्टिव्हला, पण काहीतरी कोणतरी असं बोलतात की हां, त्यावेळी वाटायचं. पण नंतर हे डोक्यात असायचं की नवरासोबत आहे ना, तर बाकीच्यांचा मी विचार कशाला करू. त्यामुळे मोटिवेशन सगळ्यात जास्त हे आहेत, हे तुम्ही सांगायचं होतं. अच्छा मी मोटिवेट कधी कळत नाही का कधी ते कसं असते, चंदनाच्या झाडाला कळत नाही की ते किती सुगंध देते. त्यामुळे काय मला चंदनाचं झाड बाई पिवळंच घातलंय नाही. असं व्हायचं तुमचं. नेक्स्ट प्रश्न वर्षा सावंत त्यांनी विचारलेला आहे आणि कुठं दिसायला लागली तुला आहे का इकडं पुढे घेतला मी प्रश्न तो. हां क्वेश्चन फर्स्ट त्यांचा पहिला आहे प्रश्न की हाऊ डू यू डील विथ रिलेटिव्स टोमणे मारणाऱ्या. तर असे रिलेटिव्ह फार कमी आहेत, पण जे आहेत आता जर बोललो तर ते बघणारच व्हिडिओ. काय नाही म्हणजे मॅनेज कसं करतेस मॅनेज काय टोमणे म्हटलं इग्नोर करून टाकते, कारण चांगलं झालं तरी ते बोलणारच, वाईट झालं तरी बोलणारच आणि आपण त्यांना इग्नोर करू शकत नाही. आयुष्यभर एकमेकांना आम्ही तोंड बघणारच एकमेकांना. नाही अगं ते टोमणे मारल्याची गोष्टी इग्नोर करतेस असं मी म्हणतो. तेच चांगलं टोमणे मारणाऱ्या रिलेटिव्सना तुम्ही कसं इग्नोर करता असं आहे हो तिचं. आता मग तसंच उत्तर तसं उत्तर मी नाही द्यायला जर तुम्हाला माहित आहे. मी उत्तर मी सांगायला लागलो मी मी इग्नोरच करते, कारण आयुष्यावर आपण एकमेकांची तोंड बघणार, कुठले सण समारंभ आले ते एकत्र येतो. मारले टोमणे आपल्या कार्यातून त्यांना उत्तरं द्यायचं, मग बस टाळ्या वाजवतात मग नंतर. त्यानंतर दुसरं शॉपिंग एव्हरी टाईप्स हाऊ टू मॅनेज, कॉज खरंच नको म्हणून आम्ही बायका खूपच काटकसर करतो, सो इच्छा राहून जाते. अशा वेळी तुम्ही काय करता? दाजी पैसे देतात की तुम्हीच आठवता? नाही मी याचं उत्तर देतो. कुठल्याही गृहिणीने किंवा कुठल्याही लेडीजने किती काही जरी असलं, म्हणजे तुम्हाला घर मॅनेज करायला कठीण जात असेल तर तुमच्याकडे पैसे कमी असतील किंवा तुमच्याकडे पैसे कमी असतील, पण प्लीज 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 स्वतःचं मन कधी मारू नका. कारण माझ्यासमोर असं एक जिवंत उदाहरण होतं की माझी आई ती पूर्ण तिची लाईफ पूर्ण
आमच्या घरासाठी करत राहिली, स्वतःचं मन मारत राहिली. आणि असं असायचं की म्हणजे ती कुठल्याही लेवलला जाऊन काटकसर करायची, कुठल्याही. म्हणून त्यांनी मला आधीच सांगितलं की तू तुझं मन कधीही मारायचं नाही, जे काय असेल ते तुझं तू हे करायचं. आणि असं झालं अचानक की ती सोडून गेली आम्हाला. पण खूप सारी स्वप्न त्यांची राहिली आणि तेव्हा म्हणजे समजलं की आपण मन मारून मारून जगत राहतो आणि आयुष्याच्या शेवटी मग काय घेऊन जातो, खूप साऱ्या इच्छा राहून जातात आपल्या. म्हणजे तेच की तिने आयुष्यभर घर 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 म्हणून घरासाठी केलं, पण जेव्हा तिचं शेवट झाला किंवा डेथ झाली तिची आईची, त्यानंतर तिने काय नेलं, हे सगळं इथेच राहिलं ना. हो. पण ती शेवटी तिच्या मनाला ते कुठेतरी असेलच, तिच्या लागून राहिलंच असेल की अरे मी ही गोष्ट केली नाही, मी ती गोष्ट केली नाही. त्याच्यामुळे नका एकदम अतिशय एकदम टोकाला जाऊन पण काटकसर करू नका. बरोबर. तुम्हाला जे काटकसर तर करायचीच आहे, पण तेवढीच करा. म्हणजे अतिशय पार म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची आहे म्हटल्यावरती एक टाइमच जेवणं, एक वेळ चपातीच खाणं, एक वेळ भातच खाणं, पोटाला मारायचं किंवा ह्या अशा गोष्टी नका करू. म्हणजे माझ्या आईने असं केलं नाही आहे, पण तिचं कसं असायचं की म्हणजे घरातल्यांसाठी मुलाला चांगलं मिळावं, नवऱ्याला चांगलं मिळावं, म्हणजे स्वतःच्या हेल्थकडे ती कधीच लक्ष द्यायची नाही. म्हणजे तिला म्हटलं ना की आईचं डॉक्टरकडे जाऊ, तरी पण ती जाऊ दे रे, काय होतंय, इकडे काहीतरी घे, आपलं मेडिकलमधून मेडिसिन घे. म्हणजे ती प्रत्येक वेळी तेच. आणि इवन म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तेव्हा पण ती त्याच्यावरती काय उपचार होत आहेत किंवा तिला कसं वाटतं ह्याच्यापेक्षा तिचं डॉक्टरचं बिल किती झालं आहे ह्याच्याकडे जास्त हे असायचं की माझा मुलगा कसा भरणार किंवा माझा नवरा कुटुंब भरणार. कारण तेव्हा तशी परिस्थिती पण नव्हती आमची एवढी की तेवढं सगळं. पण ठीक आहे, त्याच्यामुळे सांगतोय, बाकी काही नाही. दाजी पैसे देतात की तुम्ही साठवता? तर आधी हे दर महिन्याला मला द्यायचे, एक लमसम अमाऊंट ठरलेली होती. जसं जसं यांचं पेमेंट वाढत गेलं तशी तशी ती अमाऊंट वाढत गेली आणि त्या पैशांचं मी काय करते हे कधी विचारायचे नाही. पण त्यातले जे द्यायचे त्यातले पण मी 70-75% इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकायचे. मग तेव्हा ते ओरडलेले होते की तुला ते पैसे देतो ते तुझ्यावरती खर्च कर आणि इन्व्हेस्टमेंटचं साठवणीचं माझं मी बघतो. पण आता मी त्यांच्याकडून घेत नाही, तरी पण थोडीशी घेतेच, कारण तो हक्क असतोय आपला, तो सोडायचा नाही. तो सोडला तर मग नाही, थोडेसे घेतेच मी आणि ते इन्व्हेस्टमेंटमध्येच टाकते. वर्षा सावंत यांचा तिसरा प्रश्न आहे की बाबा सासरे आहेत पण वडिलांप्रमाणे, पण तरीही सून म्हणून सासू सासऱ्यांना नेमकं काय अपेक्षित आहे आणि किंवा ते लोक आपल्याला तितकंच प्रेम देतील जितकं आपण देतो, त्यासाठी तुम्ही काय करता किंवा कधी वाद होतो का, तर त्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करता? तर तेवढं आधी रिलेशन आमचं डेव्हलप झालं नव्हतं बाबांचं आणि माझं, कारण सासू आणि सून जास्त इंटरॅक्ट होतात. सून आणि म्हणजे सासरे तेवढे कमीच, पण ते पण कामावरती जायचे. जसं हे लॉकडाऊन झालं तसं ते घरी थांबले आणि ते घरी थांबल्यामुळे कसं आमचं जरा बॉन्डिंग आणि बोलणं जास्त वाढलं. आणि आता म्हणजे मी पप्पांशी कसं बोलते तसंच त्यांच्याशी बोलते. काय मग त्यांचं खटकलं तर मी सरळ बोलते, बाबा हे तुमचं मला आवडत नाही बघा. आणि तेही तितक्याच म्हणजे चिडत नाहीत, तेही तितक्याच त्यांना समजून सांगतात किंवा ऐकून घेतात ते पण. आणि त्यांचं काय मत असेल तर ते सांगतात आणि आपल्याला कळतंच की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. आणि आपण उगाचच कुठल्या गोष्टीमध्ये रिॲक्ट नाही व्हायचं, म्हणजे सासरे आहेत म्हणजे असंच वागायला पाहिजे किंवा म्हणजे काही जणींचं असतं की उगाचच बोलणं. तर मला जिथं खटकतं तिथं मी बोलते बाबांना आणि बाबासुद्धा बोलतात. पण त्यांनी कधी असं मला हे नाही जाणवून दिलं की असं वाईट म्हणजे करावं हिला किंवा हे असं कधी नाही केलं मला. म्हणजे मुलीसारखंच वागवतात ते. त्यामुळे वाद असं शक्यतो होत नाहीत. काही छोटीशी आर्ग्युमेंट झाली तर, नाहीतर वाद म्हणण्यासारखं म्हणजे असं काही होत नाही. आधी कधीतरी 4-5 वर्षापूर्वी ते झाले असतील, पण आता कधी असं काही होत नाही. तर तुम्हाला आहे प्रश्न वर्षा सावंत यांचा की दाजी हा क्वेश्चन तुम्हाला बायकोचा प्राऊड मुवमेंट कधी होता किंवा नेमकं ताईने काय केलं होतं तेव्हा? ॲक्च्युली मला प्राऊड मुवमेंट म्हणजे माझ्यासाठी तिच्याबद्दल हाच आहे की ती स्वतःच्या पायावरती सध्या उभी आहे, स्वतः काहीतरी अचीव करायचा प्रयत्न करते. तर मला ह्याच्यातच समाधान आहे. आणि माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे की ती स्वतःसाठी काहीतरी करते, स्वतःचं आयुष्य जगते. तर हीच मला खूप आवडणारी गोष्ट आहे. कारण ती प्रत्येक वेळी माझ्यावरती डिपेंड असायची ना, ते मला अजिबात आवडायचं नाही. मी हे तिला आधीही सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीत माझ्यावरती डिपेंड राहू नकोस. तू पण स्वतः बाहेर पड, स्वतःचं काहीतरी बघ, स्वतःचं काहीतरी कर. आणि हे असं प्रत्येकाने करायलाच पाहिजे. कारण तुम्ही
म्हणजे प्रत्येकाने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला पाहिजे, तेवढंच, बाकी काय नाही. प्राची कदम यांनी विचारले, तुला खूप शुभेच्छा. तुझं आयडियल कोण आहे आणि तुझी सगळ्यात आवडती यूट्यूबवर कोणती? आयडियल मी म्हटले की माझी आई, तिच्याकडून मी खूप काही शिकलेली आहे. आणि सगळ्यात आवडते यूट्यूबर मी खरंच सांगू की मला यूट्यूबमध्ये फक्त मी माझे व्लॉग अपलोड करते, नंतर स्वतःचेच व्लॉग बघायला पण वेळ मिळत नाही कारण घरच्या कामामुळे. पण मी एक जो व्लॉगर आहे फ्लाइंग बीस्ट म्हणून, आणि क्रिश महाडिक यांचे व्लॉग बघते कारण ते फॅमिली व्लॉग असतात आणि पॉझिटिव्हिटी वाटते. बाकी मी सगळ्यांचे खूप काही जणांची नावं ऐकलेत पण मला बघायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मी बघत नाही, असं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुमची सासूबाई कुठे आहे? तुम्ही व तुमची फॅमिली खूप हॅपी असता. दिव्या कावडे यांनी विचारले. तर आई 2018 साली एक्सपायर झाल्या. त्यांना ब्लॅडर म्हणजे किडनी स्टोन होते आणि त्यामध्ये त्यांच्या किडनीज फेल झाल्या आणि त्यामुळे तेव्हा त्या जुलैमध्ये एक्सपायर झाल्या. तुझं आणि सासूबाईंचं रिलेशन कसं होतं प्लीज सांग. राधिका शेवाळकर. जसं मी मगाशीच सांगितलं की थोडंसं म्हणजे सासूबाईंनी टिपिकल हां टॉम अँड जेरी टाईप असं होतं, पण त्या मनातून खूप चांगल्या होत्या आणि एक खंबीर बाई घरात, म्हणजे जे असले नाही की कोणी घराकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही अशा टाईपमध्ये होतं की ते आम्ही मिस करतो सगळेच घरातले. त्यानंतर प्रवीण निकम यांनी विचारलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स केले. माझं क्वेश्चन तुमच्या सचिन आणि तुमच्या बाबांसाठी आहे. त्यांना किती खुशी आहे की एवढ्या चांगल्या स्वभावाची आणि मन मिळावू मनाने चांगली असणारी बायको सचिनसाठी आणि सून बाबांसाठी मिळाली. बाबांना नंतर विचारते, तुम्ही सांगा. नाही मी तर खुश आहेच, कारण एवढी छान वाईफ मिळाली आहे. असं वाटायला लागले फुलं पडायला लागलेत सगळीकडून. कधी कौतुक ऐकलेलं नाही. हे कोण आहे नाव घ्यायचं? प्रवीण निकम. तुमच्यामुळे मला कौतुक ऐकायला मिळालं नाही. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. बोला बोला. कौतुक खूप आहे, म्हणजे जे ती यश मिळवते किंवा जे तिचं स्वतःचं कारकीर्द ती घडवते, प्लस घरातलं पण सगळ्यांचं बघते, सगळ्यांची काळजी घेते, तर ह्या खूप कौतुकास्पद आहे या गोष्टी. कारण घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून हे करणं हे जोक नाही आहे. त्यामुळे आहे आणि अजून तिने खूप अचीव करावं, खूप माझ्यापेक्षा खूप पुढे जावं, हीच माझी इच्छा आहे. दोघांनी पण पुढे जा, रेस नाही एकामेकांपेक्षा. नाही अरे मग म्हणून तर म्हटलं ना, तू माझ्यापेक्षा पुढे जा. बघ जर मी असं म्हटलं की आपण दोघांनी, तू पण पुढे जा मी पण पुढे जा, असं नाही. तू तुझ्या स्पीडने जा, मी माझ्या स्पीडने येणार. वजन कमी करा, स्पीड वाढतोय. एकटीने म्हटले पण दादांना वजन कमी करायला सांगा म्हणून. बरं, प्रियांका कदम यांनी विचारले, समाधानी राहण्यासाठी काय करावं? तर हे गोष्ट सांगेन की समाधानी राहण्यासाठी एकच करू शकतो, जे काय आहे ना, जी एव्हरी टाईम म्हणजे आत्ताचा हा क्षण जगायला शिकायचं. जे काही चांगलं वाटते ते करायचं, ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होणार नाही आणि दुसऱ्याला वाईट वाटणार नाही. समाधानी राहता येतं किती. तर गुज्जू मराठी रेसिपीज यांनी विचारले, तुम्ही तुमच्या यूट्यूब जर्नीबद्दल माहिती आहे तर ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे, माझी यूट्यूब जर्नी. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती फार मोठी आहे तर त्याच्यामध्ये मी सांगितले, पण इन्स्पायरिंग माझ्यासाठी राहिली. मी खूप काही शिकले त्या जर्नीमधून. त्यानंतर अजून कोणी शुभम टिकर यांनी लिहिले, तुम्हाला यूट्यूब चॅनल काढायची प्रेरणा कशी मिळाली? जेव्हा ह्यांचं म्हणजे 5-6 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर मी घरीच होते, आरोला प्रेग्नेंट होते आणि त्यात ह्यांची सॅलरी पण खूप कमी असायची. मी हा एकच विचार करायचे की घरी राहून काय करता येईल, बाहेर जाऊन मी जॉब करू शकत नव्हते मुंबईसारख्या शहरामध्ये. तर तेव्हा मला ऑनलाईन पैसे आपण कमवू शकतो हे मला समजलं. मी त्यातून माहिती काढली. ह्यांना हेही माहीत नव्हतं की मी यूट्यूबचं अकाउंट ओपन करून ते रेसिपीज टाकायला सुरुवात केली, कारण ऑफिसला जायचे. मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. हां, मी सुरू केलेलं सगळं झालेलं, कारण मला टेन्शन असायचं की काय म्हणतील काय माहीत म्हणून. पण $15 त्यावेळी जमले माझे. मग नंतर क्लॉज झाला, मग मी तेव्हा बंद केलं. तर तेव्हा त्यांना सांगितलं, मग तेव्हा त्यांनी पण सपोर्ट केलं. त्यांनी काही बोलले नाहीत मला, पण सपोर्ट केलं. तर त्यातून मला मिळालं की घरात काहीतरी इन्कम अजून एक्स्ट्रा यावं, ह्या विचारातनं मला ती प्रेरणा मिळाली. मी ते सर्चिंग करून मग यूट्यूब स्टार्ट केलं माझं. तर आजचं जे आहे ते वॅलेस वॅटल्स. तर यांनी केले, तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसेल तर आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येणं केवळ अशक्य आहे, असंभव आहे. का? कारण कृतज्ञतेच्या अवस्थेत तुम्ही ज्या भावना फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता
त्या सर्व नकारात्मक भावना असतात. हेवा, मत्सर, संताप, चीड, असमाधान, असंतुष्टता, न्यूनगंड अशा प्रकारची कोणतीही भावना तुम्हाला हवं ते कधीच देऊ शकणार नाही. या अशा प्रकारच्या कृतज्ञतेविरुद्धच्या भावना तुम्हाला फक्त तेच देतील, ते नकोसं वाटेल, त्रासदायक ठरेल. या नकारात्मक भावना तुमचं नशीब तुमच्यापासून हिरावून घेतात. जे जे चांगलं तुमच्या जीवनात येऊ पाहत असेल त्यात अडथळा निर्माण करतात. जेव्हा तुम्हाला नवीन कार हवी असते आणि तुमच्यापाशी सध्या असलेल्या कारबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसते, तेव्हा माझ्याकडे मला हवी तशी कार नाही हीच प्रबळ फ्रिक्वेन्सी तुम्ही ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित करत असता. आत्ता सध्या तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता अशा तुमच्या जीवनातील गोष्टींबद्दल तुम्ही विचार करू लागता, तेव्हा तुम्हाला आणखी तशा गोष्टी आठवू लागतात. कृतज्ञतेच्या विचारांची एक न संपणारी रांग मनात सुरू होते. तुम्ही फक्त सुरुवात करायची. कोटी आकर्षणाचा नियम तुमच्या मनात आणखी तसेच कृतज्ञतेचे विचार दाखल करेल. तुम्ही आता कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर असता. एकदा काही कृतज्ञतेची फ्रिक्वेन्सी आपलीशी केली की अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या होतील, आपोआप तुमच्या जीवनात येतील. कृतज्ञतेचा नियमित अभ्यास आणि आचरण ही अशी सारणी आहे की जी तुमच्या नशिबातील दौलत तुमच्यापाशी असते. आपण नेहमी विचार करताना कसं करतो, अरे माझ्या आयुष्यात हे नाही आहे, ते नाही आहे, तर नेहमी ना हे नाही आहे, ते नाही आहे ह्याच गोष्टी बाहेर जात असतात आणि त्याच गोष्टी परत तुमच्याकडे येतात. म्हणजे तुमच्याकडे जे नाही आहे तेच, म्हणजे माझ्याकडे हे नाही, ते तसंच होतं की तुमच्याकडे नाहीच आहे. पण जेव्हा तुम्ही असं म्हणत ना, हां माझ्याकडे किती चांगलं घर आहे किंवा माझ्याकडे किती चांगले हे आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, तेव्हा अजून तशा गोष्टी तुमच्याकडे येत राहतात. तर हा आकर्षणाचा नियम आहे, ब्रह्मांडाचा नियम आहे. आपण कितीही विचार केला तरी आपण जे देतो ना तेच आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं की नेहमी आपल्याला जे हवं आहे किंवा जे आहे त्याबद्दल नेहमी ना परोपकाराची भावना ठेवायची की नशीब माझ्याकडे हे आहे, हे माझ्याकडे, म्हणजे देवाकडे प्रार्थना करताना सुद्धा अशीच करायची की देवा तुम्ही जे दिलं आहे ना मला त्यात मी सुखी आहे, समाधानी आहे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला दिल्या त्या गोष्टींच्याबरोबर मी कृतज्ञ आहे. बघा मी खरंच मॅजिक आहे आणि मी स्वतः ह्या गोष्टी माझ्या जीवनात सध्या अवलंबते आणि मलासुद्धा खूप इफेक्ट झालेला दिसतो, म्हणून बोलते. आणि आज हा फर्स्ट पार्ट होता. उद्याच्या पार्टमध्ये बाबांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं बाबा देतील आणि तो पार्ट मिस करू नका अजिबात. कारण मी प्रश्न विचारले तेव्हा ती जी उत्तर ऐकून माझं पण मन थोडंसं असं इमोशनल झालं की कारण असं समोर बोलत नाहीत ना की हां बाई तू करतेस किंवा हे येते, असं काहीतरी कौतुक ऐकलं की बरं वाटतं. तर तो पार्ट मिस करू नका आणि माझे व्हिडिओज पाहत चला. कालच्या व्हिडिओमध्ये मी लहान मुलीबद्दल सांगितलं होतं आणि ती गोष्ट कन्फर्म केलेली आहे. मी कन्फर्म करूनच तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तर प्लीज तिला होईल तितकी मदत होऊ द्या, कारण ही एक रेअर केस आहे त्यामुळे. आणि त्यानंतर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. धन्यवाद.